नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या स्वयंपाकघराशी आणि खिशाशी जोडलेला आहे. तो म्हणजे रेशन कार्डचे नवीन नियम. बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व्यवस्थेमध्ये सध्या काही खूप मोठे आणि तातडीचे बदल होत आहेत. आणि हे बदल समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याचे थेट परिणाम आपल्यावर होऊ शकतात. चला तर मग, हे नवीन नियम, मुदती आणि ई-केवायसीचा नेमका काय प्रकार आहे, ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत? आपण पाहणार आहोत आगामी महत्त्वाच्या मुदती, रेशनसाठी अपात्रतेचे नवीन नियम काय आहेत, हे नियम मोडल्यास होणारी दंडात्मक कारवाई, अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया आणि सर्वात शेवटी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी मिळणारे अतिरिक्त फायदे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, तो म्हणजे रेशन कार्डच्या आगामी मुदती. आता या तारखांकडे थोडं लक्ष द्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. 31 मे ही तारीख अजिबात विसरू नका. ही तुमची ई-केवायसी पूर्ण करण्याची किंवा जर तुम्ही अपात्र असाल तर कार्ड जमा करण्याची अंतिम मुदत आहे. कारण 1 जूनपासून लगेचच हे नवीन नियम कडकपणे लागू होणार आहेत आणि तुमचे मोफत धान्याचे वाटप थांबू शकते. आणि हो, 2026 पर्यंत देशभरात आधार लिंकिंग आणि ई-केवायसी अनिवार्य करण्याची सरकारची खूप मोठी योजना आहे. त्यामुळे 31 मेची डेडलाईन आपल्याला गांभीर्याने घ्यावीच लागेल. तुम्हाला या मोहिमेची व्याप्ती सांगतो. तब्बल 80 कोटी नागरिक. विचार करा, हा आकडा संपूर्ण युरोप खंडाच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे. यावरूनच आपल्याला अंदाज येईल की देशाच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेतील हा किती महाकाय आणि ऐतिहासिक निर्णय आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, जे आहेत अपात्रतेचे नवीन नियम. नेमके कोण आता रेशनसाठी अपात्र ठरणार आहेत? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता सरकारने काही स्पष्ट निकष ठरवून दिले आहेत. नीट ऐका, जर कुटुंबाकडे 100 चौरस मीटरचा मोकळा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं घर असेल, किंवा समजा कुटुंबाकडे 4 चाकी गाडी किंवा ट्रॅक्टर असेल, अगदी नोंदणीकृत बंदुकीचा परवाना जरी असेल तरी ते अपात्र ठरतील. याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा कोणालाही पेन्शन मिळत असेल तर अशा कुटुंबांना आता मोफत धान्याचा लाभ घेता येणार नाही. हे नियम आता खूप स्पष्ट आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचे झाले तर इथेही 2 स्पष्ट गट करण्यात आले आहेत. ग्रामीण भागासाठी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि शहरी भागासाठी हीच मर्यादा 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर, जर उत्पन्न या मर्यादेच्या वर असेल तर ते कुटुंब रेशन योजनेसाठी अपात्र ठरेल. आता प्रश्न असा येतो की जे लोक या नवीन निकषांनुसार अपात्र ठरत आहे तर त्यांनी काय करायचे? तर त्यांच्यासाठी स्पष्ट सूचना आहे. त्यांनी स्वतःहून आपले रेशन कार्ड जवळच्या तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात जाऊन कोणत्याही विलंबशिवाय तातडीने जमा करणे, म्हणजेच सरेंडर करणे बंधनकारक आहे. पण जर हे नियम पाळले नाहीत तर काय? हाच आपला तिसरा मुद्दा आहे, नियमांच्या उल्लंघनावरील दंडात्मक कारवाई. हे बघा, जर कोणी अपात्र असूनही धान्य घेत असल्याचे उघड झाले तर सरकार आत्तापर्यंत घेतलेल्या धान्याची थेट वसुली करणार आहे. आणि ही वसुली कोणत्या दराने होईल माहितीये? तब्बल 35 ते 40 रुपये प्रति किलो या दराने. म्हणजे आत्तापर्यंत घेतलेल्या प्रत्येक किलो धान्याचा हिशोब द्यावा लागेल. आणि गोष्ट फक्त आर्थिक दंडावर थांबत नाही. नियम मोडणाऱ्यांवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. धान्याची वसुली तर होईलच, पण फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षासुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवणे हे अक्षरशः खूप महागात पडू शकते, हे नक्की. आता आपण आपल्या चौथ्या मुद्द्याकडे जाऊया, जो खऱ्या अर्थाने सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. तो म्हणजे अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया. आता तुम्ही विचार करत असाल की ही ई-केवायसीची एवढी सक्ती का केली जात आहे? तर यामागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. ही एक महाकाय डिजिटल मोहीम आहे, ज्याद्वारे लाभार्थ्यांची योग्य डिजिटल ओळख पटवली जाणार आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे काळा बाजार आणि फसवणूक पूर्णपणे थांबेल. कुटुंबातील सदस्यांची नावे वाढवणे किंवा कमी करणे एकदम सोपे होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक स्थलांतर करून 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेशनचा लाभ घेतात, अशा प्रकारांना कायमचा आळा बसेल. सध्याच्या घडीला सांगायचे तर ही अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया विशेषतः त्या 14 जिल्ह्यांमध्ये अत्यंत काटेकोरपणे लागू केली जात आहे, जिथे सध्या नागरिकांना मोफत गहू आणि तांदूळ मिळतंय. त्यामुळे जर तुम्ही या भागांमध्ये राहत असाल तर हे काम तातडीने पूर्ण करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. बरं, या प्रक्रियेसाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतील? यादी जास्त मोठी नाहीये, पण महत्त्वाची आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी पुरावा, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो
आणि तुमच्या बँक पासबुकची प्रत ही सर्व कागदपत्र तुम्हाला पडताळणीसाठी सोबत ठेवायची आहेत. आता ही पूर्ण प्रक्रिया करायची कशी? तर अगदी सोप्या 3 पायऱ्या आहेत. पायरी पहिली, आपण आत्ताच चर्चा केलेली सर्व आवश्यक अधिकृत कागदपत्रे एका जागी गोळा करा. दुसरी पायरी, तुमच्या जवळच्या CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर किंवा तुमच्या नेहमीच्या स्वस्त धान्य दुकानात जा. आणि तिसरी पायरी, तिथे जाऊन 31 मेच्या अंतिम मुदतीपूर्वी तुमचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. एकदम सोपी प्रक्रिया आहे. चला आता थोडं चांगल्या बातम्यांकडे वळूया. आपला 5वा मुद्दा आहे पात्र लाभार्थ्यांसाठी मिळणारे अतिरिक्त फायदे. जे खरे पात्र लाभार्थी आहेत आणि जे 31 मेच्या आत आपली eKYC यशस्वीपणे पूर्ण करतील त्यांच्यासाठी एक खरंच खूप चांगली बातमी आहे. 1 जूनपासून त्यांना नियमित मिळणाऱ्या गहू आणि तांदळासोबतच आणखी 3 अतिरिक्त वस्तू मोफत मिळणार आहेत. खऱ्या गरजूंपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचावी हाच यामागील मूळ उद्देश आहे. तर हे होते रेशन कार्ड संदर्भात आलेले नवीन आणि अत्यंत तातडीचे नियम. पण आता एक मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. तब्बल 80 कोटी नागरिकांचा डेटाबेस तयार करणे, तो हाताळणे आणि तो अचूकपणे पडताळून पाहणे हे सरकारसाठी एक प्रचंड मोठं आव्हान आहे. ही महाकाय डिजिटल स्वच्छता मोहीम भारताच्या अन्न सुरक्षा नेटवर्कचं भविष्य नेमके कसे घडवेल याचा विचार नक्की करा. या विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. ही महत्त्वाची माहिती समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.